आज मी तुला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे। आज तुझ्या आयुष्यातला सर्वात मोठा बदल होणार आहे। त्यासाठी तू तयार आहेस का? तुझा खरा शत्रू आज संपणार आहे। हा व्हिडिओ तू पूर्ण बघ, कारण शेवटी तुझं नशीब बदलणार आहे। आज तुला एक अशी गोष्ट कळणार जी तुझे सर्व बंद नशिबाचे दरवाजे उघड करून टाकेल। तुझ्या आयुष्यात जे अडथळे आहेत ते आज हटून जाणार आहे। फोनवर येणारी एक बातमी आणि तुझं आयुष्य एकदम टर्निंग पॉइंट घेणार आहे। आजचा दिवस साधा नाही बाळा, हा तुझ्या विजयाचा दिवस आहे। जो तुला थांबवत होता तो आज कायमचाच संपून जाणार आहे। कारण देव आज तुला एक संकेत देत आहे, त्यासाठी लक्ष दे। आज तुझ्या आयुष्यातली सर्वात मोठी पॉझिटिव्ह एनर्जी तुला वापरण्यात येणार आहे, कारण आज तू जिंकणार आहेस। म्हणूनच हा व्हिडिओ तू पूर्ण बघ। तुझं नशीब आता बदलणार आहे आणि त्याला कोणीच रोखू शकणार नाही। होय माझ्या लेकरा, बघ, एक फोन कॉल आणि तुझं पूर्ण आयुष्य वेगळं। तुझ्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचा कॉल आज तुझ्या आयुष्यात येणार आहे। आज तुला जी गुड न्यूज मिळणार आहे ती वाट तुझी पाहत आहे। म्हणून तू विश्वास ठेव आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक, कारण हा संदेश साधा सुद्धा नाही। कारण तुझ्या शत्रूंचा शेवट आता कायमचा होणार आहे। म्हणून बाळा, देवावरती विश्वास ठेव आणि पुढे तू कर्म करत राहा। जर तुझ्या देवावर विश्वास असेल तर माझा देव, माझे स्वामी असे तू टाईप कर। व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर। होय माझ्या लेकरा, तुझ्या आयुष्यात कितीही शत्रू असले तरी तू त्यांना घाबरू नको। वाघासारखा त्यांच्या डोळ्यात डोळे घाल आणि त्यांना बघ। कितीही कुत्रे तुला भुंकत असतील तरी त्या कुत्र्यांना तू हाड म्हणू नकोस। हातातली बिस्किटे टाक आणि पुढे चालत राहा। आणि हेच कुत्रे जे भुंकत आहेत तुला, तू यशस्वी झाल्याच्या नंतर तुझ्या पायाशी लोळण घेणार आहेत। होय माझ्या लेकरा, तू घाबरू नकोस, हार मानू नकोस। तू खूप केलं आहे सर्वांसाठी, तरी सर्वांनी तुला नावं ठेवली आहेत, तुला एकटं सोडलं आहे। पण माझ्या बाळा, आता वेळ त्यांची नाही तर तुझी आली आहे आणि त्यांची वेळ आता वाईट सुरू होणार आहे। आता त्यांना त्यांच्या कर्माचा हिशोब मिळणार आहे। कर्माचा फेरा सगळीकडे फिरतो बाळा। जसं तुला त्रास होत आहे तसाच त्रास त्यांना सुद्धा होणार आहे आणि ते पाहण्याची वेळ तुला सुद्धा येणार आहे बाळा। म्हणून तू खचून जाऊ नकोस। लोक तुला नाव ठेवतायत, लोकच काय जवळचे नाव ठेवतायत, घरातले नाव ठेवतायत, ठेवू दे, काही फरक पडत नाही। तू चांगला आहेस हे तुझ्या मनाला माहीत आहे, मग लोकांचा विचार तू करत बसू नकोस। लोक काय आज नाव ठेवतील, उद्या विसरून जातील। लोक नाव ठेवायला येतात बाळा, पोसायला नाही। म्हणून तू लोकांकडे दुर्लक्ष कर। आता तुझ्या आयुष्यात आनंदच आनंद येणार आहे। होय माझ्या लेकरा, कारण आता तुझ्या वाटेतला मोठा अडथळा कायमचा हटून जाणार आहे। आणि माझ्या लेकरा, आता तुझ्या आयुष्यात एक नवीन बदल होणार, भरभराट येणार, सुख समाधान खूप काही तुझ्या आयुष्यात येऊन जाणार आहे। होय माझ्या लेकरा, आज एक आवाज तुझं सगळं टेन्शन दूर करणार आहे। आता तुझा विजय निश्चित आहे बाळा। फक्त तू स्वतःवरती विश्वास ठेव आणि भगवंतावरती विश्वास ठेव। जर विश्वास असेल तर माझ्या देवावर विश्वास आहे असे तू टाईप कर आणि हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर कर। कारण कोणाचं तरी हारलेलं मन आहे बाळा आणि तुझ्या एका शेअरने ते जागृत होणार आहे। होय माझ्या लेकरा, तुझ्या आयुष्यात खूप दुःख आली, संकटे आली, खूप तू थकून गेलास। तुला वाटलं की आता संपलं, आता मला इच्छा नाही, पण नाही बाळा। छोट्या छोट्या अडथळ्यांना थकून जायचं नसतं। वाटेत खूप खड्डे येतात म्हणून आपण चालायचं थोडीच ना सोडतो। आपल्याला जिथे जायचं असतं तिथे जातोच ना। मग हे संकट, हे वादळ हे कायमचे नसतात बाळा। प्रत्येक दुःखामागे सुख हे थोड्या अंतरावर वाट पाहत बसलेलंच असतं। तसंच बाळा, सुख आणि दुःख
आनंद ह्याचं कालचक्र सारखं सुरूच राहणार बाळा. म्हणून तुझ्या वाटेतला मोठा अडथळा आज हटून जाणार आहे. कारण आज एक गोष्ट तुझ्या हातात आहे जी सगळं बदलणार आहे. आणि ती गोष्ट आहे तुझ्या देवाचा, तुझ्या भगवंताचा आशीर्वाद. आणि तोच तुला आता प्राप्त करायचा आहे. जर तुला तो प्राप्त करायचा असेल तर लव्ह यू गॉड, मी सज्ज आहे असे तू टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, बघ, आयुष्यात विजयाचा दिवस सहज येत नाही. तुला परीक्षा द्यावी लागत आहे. तुला वाटतं की हे खूप कठीण आहे. पण माझ्या लेकरा, माझ्या प्रिय भक्ताला मी साध्या सुद्धा परीक्षा देत नाही. परीक्षा जितकी कठीण, जितकी मोठी, तितकंच यश सुद्धा तितकंच फलदायी असणार आहे बाळा. म्हणून आज हा संकेत तू दुर्लक्ष करू नकोस. होय माझ्या लेकरा, तुझ्या नशिबाचं पान आता बदललं जाणार आहे. तुझ्या सगळ्या राशी आता तुझ्या बाजूने आहेत आणि तुझे शत्रू आता तुझ्या समोर नतमस्तक होणार आहेत. होय माझ्या लेकरा, तुला वाटतं सगळं संपलं, पण खरं तर हीच सुरुवात आहे बाळा. आणि स्वामी लीला इथूनच सुरू होते. फक्त तुला माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे. विश्वास असेल तर स्वामी लीला माझ्या आयुष्यात घडत आहे असे तू टाईप कर. माझ्या बाळा, बघ, तुझ्या आयुष्यातील दुःखाचं चॅप्टर आता कायमचं बंद होणार आहे आणि सुखाचा, आनंदाचा, भरभराटीचा हा धडा आता तुझ्या आयुष्यात सुरू होणार आहे. म्हणून तू हार मानू नकोस. हा संदेश तू थोडासा सुद्धा मिस करू नकोस. कारण तुझ्या आयुष्यात आता एक कॉल तुझं नशीब बदलून टाकणार आहे आणि तुझा एक विश्वास स्वतःवरती ठेवलेला तुझं भविष्य उज्ज्वल करून टाकणार आहे. म्हणूनच हा संदेश तू शेवटपर्यंत बघ बाळा. माझ्या लेकरा, तुला असं वाटतं की तुला सगळ्यांनी सोडलं म्हणजे तू एकटा पडला आहेस. नाही बाळा, माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. अरे, माणसांनी सोडलं म्हणून काय झालं? देवाने तुला सोडलेलं नाही. देवाने तुला जवळ घेतला आहे. देवाच्या दिशेने तू एक पाऊल चाल, देव तुझ्या दिशेने 100 पावले चालत येतो. का तर देवाचा तू लाडका भक्त आहेस आणि देव तुझ्यावर खूप प्रेम करतो. जर तुझंही प्रेम तुझ्या देवावर असेल तर स्वामी सेवा आणि मी असे तू टाईप कर. होय माझ्या लेकरा, तुला असं वाटतं की तुझा कोणी नाही, पण तुझा देव आहे बाळा. आणि बघ, तुला आता कायमच आनंद मिळणार आहे. कारण तुझं नशीब आता उजळून निघणार आहे. तुला एकदम गुड न्यूज मिळणार आहे बाळा. ज्याची तू वाट पाहत होतास ती मोठी इच्छा आता पूर्ण होणार आहे. जे शत्रू तुला नावं ठेवत होते, त्रास देत होते, ते आता तुझ्या समोर हात जोडून मान खाली घालणार आहेत बाळा. फक्त स्वतःवरती विश्वास ठेव आणि पुढे तू चालत राहा. अरे, लोकांनी नाव ठेवल्याने काही फरक पडत नाही. देवाने आपल्याला नाव ठेवायला नको. लोकांनी दुर्लक्ष केलं म्हणून काहीच अडत नाही. आपल्या भगवंताने आपल्याला दुर्लक्ष करायला नको. ज्याच्या पाठीवर भगवंताचा हात आहे त्याला घाबरण्याचे काहीच कारण नाही. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बाळा, जर तुला हा संदेश थोडासाही तुझ्यासाठी योग्य आहे असं वाटला असेल तर हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. आणि बघ, तुला भरपूर आशीर्वादाचा वर्षाव प्राप्त होणार आहे. तुझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहेत बाळा. फक्त तू विश्वास ठेव आणि तुझे कर्म करत राहा.